नमस्कार, मी विशाल. हेल्थ टॉक टाईममध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजचा आपला हेल्थ टॉक टाईमचा विषय आहे फिजिओथेरपी. फिजिओथेरपीचा कशा पद्धतीने फायदा होत असतो, कोणकोणत्या आजारांवरती होत असतो आणि ती केव्हा घ्यायची असते, याबद्दलचं सगळं मार्गदर्शन आज आपल्याला करणार आहेत आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या फिजिओथेरपिस्ट डॉक्टर अंजली महादेवकर. आपलं IBM लोकमतच्या स्टुडिओमध्ये स्वागत. थँक्यू. मला असं वाटतं या विषयाला घेऊन खूप प्रश्न येणार आहेत, कारण लोकांच्या मनात कुतूहल आहे फिजिओथेरपीला घेऊन, आणि त्याबद्दल जरूर या सगळ्या प्रश्नांचं निरसन आपण कराल, उत्तर आपण द्याल. पण त्यापूर्वी मला सगळ्या आपल्या दर्शकांना अपील करायचं आहे की आपण या विषयाला घेऊन आपल्या मनातले प्रश्न विचारू शकता. त्याकरता आमचा फोन नंबर आहे 022-668-99263. चर्चेला सुरुवात करूयात. मूळ प्रश्न विचारतो, फिजिओथेरपी म्हणजे काय? फिजिओथेरपी म्हणजे भौतिकोपचार जे औषधाशिवाय व्यायाम आणि आमची काही मशीन्स असतात त्याच्या सहाय्याने पेशंटच्या शरीरातलं दुःख दूर करणं आणि त्यांची शारीरिक क्षमता वाढवणं, जेणेकरून त्यांच्या आयुष्याचा स्तर जो आहे तो चांगला होईल, ह्याचे उपचार जे असतात ह्याला फिजिओथेरपी किंवा भौतिकोपचार असं म्हणतात. इतक्या वर्षापासून आपण या विषयाला घेऊन प्रॅक्टिस करताय. या सगळ्या ह्याच्यात कोणकोणत्या आजारांवरती फिजिओथेरपीचा फायदा होतो? फिजिओथेरपी मुख्य मी काही ब्रांचेसमध्ये विभागणी करेन त्यांची. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ऑर्थोपेडिक ब्रांच, हाडाची दुखणी. बरोबर. ह्याचा संबंध आमच्याशी सगळ्यात जास्त येतो. त्याच्यानंतर न्यूरोलॉजी किंवा पॅरालिसिस अशी. न्यूरोलॉजी पॅरालिसिस मध्ये देखील हो, अगदी म्हणजे पॅरालिसिस मध्ये तर इनिशियल ट्रीटमेंट झाली हॉस्पिटलमधली की मुख्य उपाय हा फिजिओथेरपी हाच असतो. शिवाय पीडियाट्रिक आहे, चेस्ट फिजिओथेरपी आहे, स्पोर्ट्स फिजिओथेरपी आहे. हल्ली आयुष्य खूप जास्त असल्यामुळे जेरियाट्रिक फिजिओथेरपी हा नवा एक प्रकार येतोय की म्हातारपणची दुखणी. बरोबर. तर या सगळ्या दुखण्यांमध्ये तुमच्या आयुष्याचा स्तर चांगला करणं हे मुख्य फिजिओथेरपीचं काम असतं. आपल्याकडे फोन यायला सुरुवात झाली. पहिला फोन आलेला आहे मुंबईवरनं स्वाती तावडे आपल्या बरोबर आहेत. स्वातीजी, आपला प्रश्न विचारा. मी स्वाती तावडे बोलते दादरहून. माझ्या ना उजव्या पायाला ते सांधा आहे जो, तो हाडं त्याची जवळ जवळ आली आहे तसं डॉक्टर म्हणतात. बर, मग आपला प्रश्न काय या विषयाला घेऊन? तर ते म्हणजे त्याच्यासाठी काय फिजिओथेरपीचा उपयोग वगैरे होणार आपल्याला? आता मी याच्याविषयी तुम्हाला सांगते की हाडं जवळ आली आहेत हे जे ते म्हणतायत ते मला असं वाटतं की मुख्यतः गुडघ्याच्या सांध्याशी हे संबंधित आहे. गुडघ्याच्या सांध्यामध्ये आर्थरायटिस होतो म्हणजे काय होतं की गुडघ्या दोन हाडांच्या मधली गादी जी असते ती झिजून पातळ होते आणि त्यामुळे हाडं एकमेकाच्या जवळ येतात. आणि मग जेव्हा जेव्हा तुम्ही गुडघा दुमडून खाली बसता किंवा गुडघा दुमडलेल्या अवस्थेतनं उठायचा प्रयत्न करता तेव्हा ती गादी मधली पातळ असल्यामुळे ती हाडं एकमेकावर घासली जातात आणि त्याच्यामुळे तिथे सूज येते किंवा वेदना होतात. ती सूज आल्यामुळे वेदना होतात आणि त्यामुळे असं उठणं पेशंटना शक्य होत नाही. त्याच्यामुळे ह्याच्यातली अगदी सगळ्यात सुरुवातीची लक्षणं जी असतात ज्यामध्ये तुम्हाला पायऱ्या चढणं उतरणं, जिने चढणं उतरणं कठीण होतं किंवा जमिनीवरनं बसलेलं असताना उठणं कठीण होतं, हे सुरुवातीची लक्षणं असतात. आणि मग जसं जसं हा रोग नाही म्हणता येणार, हे एक लक्ष, हे जे आहे कंडिशन ही जशी प्रोग्रेस होते, जसं वाढत जातं तसं मग पेशंटला एका जागी उभं राहणं पण कठीण व्हायला लागतं, चालणं शक्य होईन असं होतं आणि मग ऑपरेशनपर्यंत त्याची मजल जाते. तर त्याच्या आधीचे उपचार म्हणून फिजिओथेरपीचे उपचार घ्यायला हवेत असं माझं मत आहे. कारण ऑपरेशनची पाळी येऊ नये म्हणून आम्ही आधीच काही उपचार देतो ज्याच्यामुळे ही झीज जी आहे ही काही प्रमाणात आपण स्लो करू शकतो, हळू करू शकतो, नियंत्रणात आणू शकतो. आपण पुढला फोन घेऊयात. मुंबईवरनं परशुराम चव्हाण आपल्या बरोबर आहेत. परशुरामजी, आपला प्रश्न विचारा. परशुरामजी, आपला प्रश्न विचारा. माझ्या कमरेत गॅप असल्यास माझ्या पायांमध्ये मुंग्या येतात आणि मला डॉक्टरने सतत फिजिओथेरपी करायला सांगितले. अच्छा, आपण काय ऍडवाइस कराल त्यांना? आता ह्याच्यामध्ये ते जे गॅप आली म्हणाले ते युजली त्याच्यात सुद्धा ती गॅप कमी होते. तर गॅप कमी होणं हे डिजनरेटिव्ह चेंजेस असतात बॉडीमधले आणि ते वयाच्या मानाने होणारे असतात. जसं जसं तुमचं वय वाढत जातं तसं सांध्यामधलं वंगण जे आहे ते कमी होत जातं आणि त्यामुळे ही गॅप कमी होत जाते आणि मग त्या सांध्यांमधलं घर्षण एकदा वाढलं की मग तिथे जी सूज येते त्याच्यामुळे वेगळ्या वेगळ्या नसांमध्ये त्याचा दुःख चालू होतं
आणि मग कमरेपासनं पायापर्यंत दुखणं वगैरे. आता ते जर म्हणत असतील की त्यांना डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलेलं आहे, तर याचा अर्थ ती गॅप बरीच कमी झालेली आहे. पण त्याच्या आधी माझ्या मते एक कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट किंवा ऑपरेशनच्या आधीची ट्रीटमेंट म्हणून फिजिओथेरपीचा त्यांनी जरूर विचार करावा. पण जर काही गोष्टींवरती म्हणजे खास करून हाडांच्या आजारांवरती तुम्हाला जर ऑपरेशन सजेस्ट करण्यात आलेलं असेल तर फिजिओथेरपीने ते टाळता येऊ शकतं? बरेचदा होऊ शकतं असं. कारण जर तुम्ही फिजिओथेरपीची ट्रायल घेतली नसेल तर तुम्ही त्या दुखण्याला कसं रिॲक्ट करता हे तुम्हाला माहिती नाहीये. बरोबर. अग्रीड की तुम्हाला ऑपरेशन सांगितलेलं आहे म्हणजे ते दुखणं तुमचं बऱ्याच प्रमाणात बळावलेलं आहे, पण तरी सुद्धा ते बऱ्याच प्रमाणात पोस्टपोन करता येऊ शकतं किंवा त्याची जरूर भासूही शकत नाही. त्यामुळे तुम्ही आधी फिजिओथेरपीची ट्रायल घेणं ही एक कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट ज्याला म्हणतात ती अगदी मस्ट आहे. आता एक एक्झाम्पल घेऊयात हां. की घरातली एक स्त्री ही हातावरती पडून गेली आणि तिचा एल्बो डिस्लोकेट झाला. त्यानंतर एक ऑपरेशन करण्यात आलं, त्यामध्ये प्लेट लावलेले आहेत, नट्स लावलेले आहेत, प्लास्टर काढलं. यानंतर जो उपचार घ्यायचा असतो तो फिजिओथेरपीने त्यानंतर तिला होणाऱ्या वेदना कमी केल्या जाऊ शकतात. फिजिओथेरपी हे नुसतं ह्याच्यामध्ये वेदना कमी करण्यासाठी नाहीये, तर तुमचं फंक्शन पुन्हा पहिल्यासारखं करण्यासाठी आहे. ओके. कुठल्याही फ्रॅक्चर नंतर तुम्हाला जरी प्लास्टर दिलं गेलं असलं किंवा तुमच्यावर ऑपरेशन केलं गेलं असलं तरी तुमचं हाड जे जुळत असतं ते तुमचं हाड एका ठिकाणी ठेवल्यामुळे जुळत असतं. आणि तो जो इमोबिलायझेशनचा काळ असतो त्याच्यामुळे तो सांधा आणि त्याच्या आजूबाजूचे सांधे हे जे स्टिफ होतात, कडक होतात, त्यांना मोबिलाइज करणं आणि तुमचं फंक्शन पूर्ववत करणं ह्याच्यासाठी फिजिओथेरपीची जरूर असते. आणि त्याच्यामुळे ते दुखणं कमी होतं. म्हणजे नुसतं दुखणं कमी करणं नाही तर तुमचं सगळं फंक्शन पहिल्यासारखं करणं हे फिजिओथेरपीचं काम आहे. अच्छा. आपण फिजिओथेरपीच्या वेगवेगळ्या शाखांपर्यंत आलेलो होतो. आपण म्हणजे हाडांचं दुखणं, त्यातले आजार, त्यातल्या व्याधी इथपर्यंत तर आपण आलेलो आहे. पण इतर कोणकोणत्या आजारांवरती फिजिओथेरपीचा फायदा होऊ शकतो? आता मी मगाशी जे म्हटलं न्यूरोलॉजिकल केसेस, उदाहरणार्थ पॅरालिसिस, एका बाजूचा पॅरालिसिस, हेमिप्लिजिया ज्याला आम्ही म्हणतो, त्याच्यामध्ये ब्रेनच्या अफेक्शनमुळे तुमची एक बाजू काम करेन अशी होते. अशा वेळेला ते दुखणं ज्या कारणामुळे झालेलं असेल, उदाहरणार्थ तुमचं ब्लड प्रेशर वाढल्यामुळे ते झालं असेल, काही क्लॉट आल्यामुळे झालं असेल, ते एकदा डॉक्टरांनी टॅकल केलं, मी त्याच्यासाठी तुम्हाला एकदा औषधं दिली की त्यांचा रोल इथे थोडासा कमी होतो आणि मग फिजिओथेरपीचा रोल वाढतो की आता तुमचं फंक्शन जे आहे ते पूर्ववत करणं, तुम्हाला चालायला शिकवणं, तुम्हाला उठा बसायला शिकवणं, ही जी महत्त्वाची कामगिरी असते ही आम्ही पार पाडत असतो. आणि ह्याच्यामध्ये फार फार डिटेल्स अशी एक्सरसाइजेस असतात की तुम्ही कसे उठता, कसे बसता, ह्याच्यात तुमचं शरीर कसं असतं, तुमचे हात कुठे असतात, तुमच्या पायात अंतर किती असतं, हे ज्या सगळ्या बाबी असतात ह्या बऱ्याचशा महत्त्वाच्या असतात. आणि ह्याच्याशिवाय तुमच्या हालचाली जास्त मजबूत व्हाव्यात, तुमची ताकद वाढावी, ह्याच्यासाठी काही व्यायाम असतात. हे सगळे देणं हे फिजिओथेरपिस्ट. फारच सुरेख आहे. आपण पुढला फोन घेऊयात. नाशिकवरनं संतोष पाटील आपल्या बरोबर आहे. संतोषजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला संतोषजी. हा सर, मी माझं वय साधारणतः 34 ते 35 आहे. हा, बोला. हा, तर मला पाठीमागं कमरेला आहे ना माकड हालायला थोडं त्रास होतो बसताना. अच्छा अच्छा. त्यांच्या कमरेच्या माकड हाडाला म्हणजे त्रास होतो बसताना, तर ह्या सगळ्या दुखण्याला फिजिओथेरपीने फरक पडू शकतो का? अगदी अगदी. आता लोकांना जेव्हा बॅकएक होते, कंबर जेव्हा दुखते, पाठ दुखते, तेव्हा त्याला बरीचशी कारणं असू शकतात. तुमच्या मणक्यांमधली गॅप कमी होणं हा एक भाग झाला. ह्याच्याशिवाय तुमचा मणका थोडासा त्याचं कर्वेचर बदलणं किंवा SI जॉईंट्स म्हणून वेगळे वेगळे जॉईंट्स असतात तिथे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणं, त्याच्या आतमध्ये सूज येणं, अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये होऊ शकतात. आणि फिजिओथेरपीमध्ये आमच्याकडे काही मशीन्स असतात ज्याच्यामुळे आम्ही हे सूज उतरवायचं काम करतो, वेदना कमी करायचं काम करतो. आणि ह्याच्या जोडीला आम्ही तुमच्या कमरेमधली ताकद वाढवण्याचं काम करतो, जेणेकरून तुमचं बसायचं पॉस्चर व्यवस्थित राहील आणि तुमची ही दुखणी जी पुढे येणारी जरी असली तरी कमी होतील किंवा सध्याचं तुमचं जे दुखणं आहे तेही कमी होईल, कमी होऊ शकतं. आपण पुढला फोन घेऊयात. ठाण्यावरनं किशोर काळे आपल्या बरोबर आहेत. किशोरजी, आपला प्रश्न विचारा. हा, बोला किशोरजी. नमस्कार, मी किशोर काळे बोलतोय. हा, बोला. सर, 1 वर्ष अगोदर माझ्या बरगडीची 4 नंबरची जी पसळी आहे ती फ्रॅक्चर झाली होती. हो. मागील वर्षी 1 वर्ष अगोदर माझ्या छातीची बरगडी फुल साईड फ्रॅक्चर झाली होती. हा. आणि पुन्हा मी आज 1 वर्षांच्या अंतराने खाली पडलोय जमिनीत जोरात. हा. तर मी एक्सरे वगैरे काढला, त्यात फ्रॅक्चर दाखवत नाही, परंतु प्रचंड मला वेदना जाणवतात. बर बर. आणि जड ओझे उचलू देत नाही, खोकलताना सुद्धा मला त्रास जाणवतो, परंतु फ्रॅक्चर नाही. अशा अवस्थेत काय करावं मॅडम?
दुसऱ्यांदा पुन्हा एकदा ते पडलेले छातीवरतीच. त्यांना पहिल्यांदा मला वाटतं फ्रॅक्चर झालं झालं होतं. आता काही दिसत नाही, पण त्याला बरोबर. त्रास होतो, बरोबर. वेदना होतात. आता हे जे फ्रॅक्चर झालं होतं हे जुळल्यानंतर सुद्धा चेस्ट फिजिओथेरपीचा मगाशी मी जो उल्लेख केला त्याच्यामध्ये तुमच्या बरगड्यांची छातीचं एक्सपॅन्शन वाढवणं हा जो एक प्रकार असतो हा फार महत्वाचा असतो. नाहीतर मग त्याचं एक्सपॅन्शन कमी होतं, म्हणजे ते फ्रॅक्चर जुळलं जातं पण तुमच्या फुफ्फुसांची जी क्षमता असते ती तेवढ्या प्रमाणात वापरली जात नाही, कारण ते फ्रॅक्चर थोडंसं आकुंचन ह्याच्यामध्ये जुळलं जातं असं. तर ते एक करणं फार महत्त्वाचं होतं. आता त्यांनी ते केलं होतं की नाही मला माहिती नाही, पण आता पुन्हा पडून जर त्यांना वेदना होत असतील आणि ते फ्रॅक्चर नसेल तर कदाचित त्यांच्या स्नायूंना काही इजा झाली असेल, तर अशा वेळी मला असं वाटतं की त्यांनी ऑर्थोपेडिक सर्जनला, हाडाच्या डॉक्टरांना दाखवून त्याची योग्य तपासणी करून घ्यावी. आता एक्सरे हा तर बेसिक झाला त्याच्या मागे, पण ते जर नसेल, स्नायूंची तपासणी करायची असेल तर MRI वगैरे बाकीचे जे उपचार असतात, इन्व्हेस्टिगेशन्स असतात ती करून त्याच्यावरनं ठरवता येईल की त्यांना एक्झॅक्टली काय झालंय आणि मग त्याप्रमाणे त्याचा इलाज चालू करता येईल आपल्याला. पुढला फोन आहे परभणीवरनं. विष्णू शिंदे आपल्या बरोबर आहेत. विष्णूजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा नमस्कार सर. हा बोला. सर माझं 1.5 महिन्यापूर्वी एका हाताचा ऍक्सिडेंट झाला सर. माझ्या जवळपास एका लेफ्ट हँडचे 4 ऑपरेशन झाले सर. बर. आणि ऑपरेशन झाल्यामुळे सर माझा हात मनाव तेवढं काम करत नाही सर. मी ते एल्बो थोडा सटकल्यामुळं सर. अच्छा. तर थोडंसं मला माहिती पाहिजे होती सर. बर. हे आता त्यांची ही सगळी अवस्था आपण ऐकून घेतली, म्हणजे आपण काय सजेस्ट कराल त्यांना? जर त्यांना आधी फ्रॅक्चर झाली होती तर त्याच्यानंतर जर त्यांनी फिजिओथेरपी घेतली नसेल तर त्यांचं फंक्शन ऑलरेडी थोडंसं कमी असेल. कारण प्रत्येक फ्रॅक्चर नंतर त्याच्या जो काही इलाज केला असेल, प्लास्टर घालून इलाज केला असेल किंवा सर्जरी करून इलाज केला असेल, तर त्याच्यानंतर फिजिओथेरपी घेणं हे मस्ट आहे. कारण त्याच्यानंतर तुमचं फंक्शन हे पूर्ववत झालं तर पुन्हा तुम्हाला काही इजा झाली तर त्याचा इफेक्ट तेवढ्या प्रमाणात होत नाही. तुमचं जर आधीच काही दुखणं अर्धवट राहिलं असेल तर मग याचा तुमच्या शरीरावर जास्त परिणाम होऊ शकतो. बरोबर. आता एल्बो हा असा जॉईंट आहे, कोपर हा असा जॉईंट आहे की ज्याच्यामधली फिजिओथेरपी ही फार फार काळजीपूर्वक द्यायला लागते. त्याच्यात ओढाताण केली तर त्याला नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे त्यांनी मला असं वाटतं प्रॉपर फिजिओथेरपिस्टकडे जाऊन, योग्य फिजिओथेरपिस्टकडे जाऊन त्याच्यावर उपचार करून घ्यावेत, जेणेकरून त्यांच्या कोपराची हालचाल व्यवस्थित होईल. आणि बरेचदा काय होतं की आपण बघा आता इथे फ्रॅक्चर झालं तर हे फ्रॅक्चर जुळण्यासाठी ह्याच्या आधीचा सांधा आणि ह्याच्या नंतरचा सांधा हे दोन्ही प्लास्टरमध्ये घातले जातात, जेणेकरून हे हाड हलू नये. बरोबर. आता जोपर्यंत हे हाड जुळत नाही तोपर्यंत हे सगळेही न हलता तसेच राहतात. त्यामुळे हे जुळलं जाईपर्यंत हेही स्टिफ होतात. त्यामुळे बहुतेक फ्रॅक्चर्स नंतर तुम्हाला फिजिओथेरपी घेऊन हे बाकीचे सांधे हलवणं हे सुद्धा मस्ट असतं. आता यांच्या बाबतीत 4 फ्रॅक्चर्स झालेली आहेत, तर मला असं वाटतं हे तर करायलाच हवं. आणि त्यांना फिजिओथेरपीने खूप चांगला फरक पडू शकतो. खूपच चांगला फरक पडेल. फिजिओथेरपीमध्ये आम्ही काय करतो, कोणत्याही प्रकारचा पेशंट आला की एक्झॅक्टली त्याचं फिजिकल डिस्फंक्शन काय आहे, काय त्याला प्रॉब्लेम आहे, कुठले कुठले सांधे स्टिफ आहेत, कुठे वीकनेस आहे, हे सगळं आम्ही तपासतो आणि त्याप्रमाणे त्याचे इलाज चालू होतात. आपण पुढला फोन घेऊयात. मुंबईवरनं शैला जाधव आपल्या बरोबर आहेत. शैलाजी, आपला प्रश्न विचारा. हा, माझ्या मिस्टरांचा पॅरालिसिस झालेला, हा. तर त्यांचा उजव्या हाताला झालेला, तर ते बोट त्यांची आणि मनगट हे होत नाहीत, म्हणजे जो ताकद आहे पण हे होत नाहीत. हवी तशी हालचाल होत नाही त्याची. हा, हवी तशी नाही हालचाल होत. अच्छा. काय आपण त्यांना सांगाल? पॅरालिसिस जेव्हा होतो आणि त्याच्यातनं ताकद जेव्हा वाढत असते तेव्हा शरीराच्या वरच्या भागामध्ये एक फ्लेक्शन पॅटर्न तयार होतो. म्हणजे तुम्ही पॅरालिसिस झालेली माणसं बघाल की त्यांचे हात हे असे राहतात. बरोबर. हा जो आहे हा फ्लेक्शन पॅटर्न असतो आणि पायामध्ये एक्सटेन्शन पॅटर्न जास्त प्रॉमिनंट असतो. आता तुम्ही फिजिओथेरपी घेऊन हा पॅटर्न ब्रेक करून त्यांच्या मुवमेंट्स जर नॉर्मल केल्या नाहीत तर त्यांची ताकद वाढते, पण तो पॅटर्न मात्र कायम राहतो आणि मग त्यांच्या प्रत्येक हालचाली तुमच्या आमच्यासारख्या अशा नॉर्मल न होता वस्तू उचलताना ह्या अशा होतात. मला असं वाटतं त्यांना तेच म्हणायचं आहे की त्यांची हालचाल जी आहे ती नॉर्मल न होता एका पॅटर्न मध्ये होते. त्यांना करता येते ती, पण ती पॅटर्न मध्ये होते. आता ह्याला सुद्धा आम्ही वेगळ्या प्रकारची फिजिओथेरपी देतो की आईस फोमेंटेशन असतं, आईस मसाज असतो, त्याच्यामुळे तुमचं ते स्पॅसिसिटी कमी होते. वेगळ्या वेगळ्या हालचाली असतात, वेगळे एक्सरसाइजचे प्रकार असतात ज्याच्यामुळे स्पॅसिसिटी कमी होते. ह्याला स्पॅस्टिसिटी असं म्हणतात. तुमचे जे पॅटर्न तयार झालेला असतो तर ही ब्रेक करून तुमची हालचाल जी आहे ती आयसोलेटेड मुवमेंट अचीव्ह करणं
हे आम्ही फिजिओथेरपीत करतो. अगदी आपण फार सखोल माहिती सांगता या विषयाला घेऊन मला असं वाटतं. आणि एक लक्षात येतं की बऱ्याचशा आजारांवरती फिजिओथेरपीचा फायदा होऊ काही शकतो. प्रश्नच नाही. आणखीन बोलणार आहोत. इथे वेळ झाली एका ब्रेकची. एक ब्रेक घेऊयात. पण ब्रेकवर जाता जाता पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना एक अपील असं करायचं की या विषयाला घेऊन आपल्या मनात काही प्रश्न विचारायचे असतील आणि ते आपल्याला विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्याकरता आमचा फोन नंबर आहे 022-668-99263. आज आपण फिजिओथेरपी या विषयाला घेऊन चर्चा करतोय. आपल्याकडे या विषयाला घेऊन फोन आलेला आहे पुण्यावरनं. सुनंदा सावंत आपल्याबरोबर आहेत. सुनंदाजी, आपला प्रश्न विचारा. हा, माझ्या मिस्टरांना गेले 3 वर्षापासून पार्किन्सन आहे. हां, आणि ते मग पार्किन्सन मध्ये काय आहे का याच्यावरती उपचार, ह्याच्या फिजिओथेरपी मध्ये पार्किन्सन साठी? हो, अगदी अगदी. पार्किन्सन्सचं मुख्य कॅरेक्टरिस्टिक जे असतं त्याला रिजिडिटी म्हणतात. म्हणजे तुमचे शरीरातले स्नायू जे असतात ते फार टाईट होऊन जातात आणि त्यामुळे तुमच्या हालचाली कठीण होतात. आणि तुम्ही जर का तो टाईटनेस कमी करायचे एक्सरसाइजेस घेतले नाहीत तर तुमचं फंक्शन बऱ्याचशा प्रमाणात अफेक्ट होतं. कॉन्ट्रॅक्चर्स म्हणतात ज्याला, म्हणजे स्नायू घट्ट पोझिशनमध्ये तिथेच राहणं आणि मग त्या अनुरोधाने सांधेसुद्धा स्टिफ होऊन जाणं, हा जो प्रकार असतो हा फार लवकर होऊ शकतो त्याच्यामध्ये. कारण त्या रोगामध्येच स्नायू तुमचे टाईट होण्याकडे कल असतो आणि त्यामुळे तुम्हाला नियमितपणे व्यायाम घेऊन त्या स्नायूंची हालचाल व्यवस्थित ठेवणं, जेणेकरून ती कॉन्ट्रॅक्चर्स फॉर्म होणार नाहीत आणि तुमच्या हालचाली व्यवस्थित राहतील. माझ्याकडे खूपसे पार्किन्सन्सचे पेशंट असतात आणि आम्ही त्यांची हालचाल व्यवस्थित ठेवण्याचं आणि त्यांचं चालणं कायम ठेवण्याचं काम करत असतो. हे मेंटेनन्स थिंग आहे. दिस इज अ ऑन गोईंग थिंग. म्हणजे हे एकदा केलं आणि थांबलं अशातला भाग नव्हे. बरोबर बरोबर. आपण पुढला प्रश्न घेऊयात. मंदगरवरनं सुभाष लांडगे आपल्याबरोबर आहे. सुभाषजी, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, हा, बोला. माझ्या दोन्ही पायाला खाली रक्त पुरवठा होतो, परंतु शुद्ध रक्त खाली जात आहे पण अशुद्ध रक्त वर येत नाहीये. अच्छा, तर त्याला फिजिओथेरपीचा उपयोग होईल काय? ते त्यांनी हे जे स्टेटमेंट केलं ह्याला काय बेस आहे मला माहीत नाही. त्यांनी डॉपलर वगैरे अशी काही स्टडी काय करून घेतले, इन्व्हेस्टिगेशन्स. पण आमच्याकडे काही बर्गर्स एक्सरसाइजेस म्हणून असतात ज्याच्यामुळे आम्ही अशुद्ध रक्ताचा निचरा व्यवस्थित व्हावा, पुन्हा ते तुमचे वेन्स व्यवस्थित काम करायला लागावे, ह्याच्यासाठी काही ते व्यायाम असतात. भिंतीवर पाय ठेवून काही व्यायाम असतात असे. तर त्याच्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांचं फंक्शन हे सुधारू शकतं. बरोबर. आपण पुढला फोन घेऊयात. पुण्यावरनं सचिन राखुंडे आपल्याबरोबर आहेत. सचिनजी, आपला प्रश्न विचारा. हा सर, मला मणक्यामध्ये त्रास होतोय. माझा 10वीला असताना ऍक्सिडेंट झाला होता 2003ला. अच्छा, त्यावेळेस पासून मला मणक्यामध्ये असं स्पाईनचा प्रॉब्लेम आलाय. म्हणजे ते चक्क्या दोन असं मी MRI केलं त्याच्यामुळे. अच्छा सचिनजी, आपण फिजिओथेरपी घेतली होती का त्यानंतर? नाही सर, मग त्यासाठी मला काय फायदा? जी सचिनजी, आपला प्रश्न लक्षात आला. त्यांनी सांगितलं की त्यांचा एक अपघात झाला होता आणि त्यानंतर त्यांना तो त्रास होतोय म्हणजे आता त्यांना फ्रॅक्चर झालं होतं का बाकी काही इजा झाली होती हे आपल्याला कळायला मार्ग नाही. पण काहीही असलं तरी सुद्धा मला असं वाटतं की त्यांनी फिजिओथेरपी घेऊन त्यांचं फंक्शन हे पूर्वीसारखं करणं हे फार महत्वाचं आहे. आणि एखादी इंजुरी एका ठिकाणी झाली की त्याच्या आजूबाजूचे स्नायू हे ओव्हर कॉम्पेन्सेट करून जास्त मजबूत करून त्या भागाला आधार देणं हे फार महत्वाचं असतं. तर त्यांनी जर घेतली नसेल फिजिओथेरपी तर इट्स नेव्हर टू लेट. तर त्यांना म्हणा अजूनही तुम्ही जाऊन हे काम करू शकता. तर त्यांनी फिजिओथेरपी ही घेतलीच पाहिजे. त्याचा विचार त्यांनी जरूर करावा. अगदी. नंदुरबारवरनं मधुकर पाटील आपल्या बरोबर आहेत. मधुकरजी, आपला प्रश्न विचारा. सर, माझा प्रश्न असा आहे की L4 आणि L5 जे आहे पाठीच्या कण्यातलं, त्याची जी गादी आहे ती गादी बाहेर आल्यामुळे त्या नसवर ताण पडून उजवा पायाचा तळपाय जरा बधीर झालेला आहे. तर त्याच्यावर काय उपाययोजना केली पाहिजे? ह्या एक कॉमन केसेस आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये बघतो. स्लिप डिस्क, बरोबर, किंवा PID आम्ही त्याला मेडिकल ह्याच्यामध्ये म्हणतो, प्रोलॅप्स इंटरव्हर्टिब्रल डिस्क. प्रत्येक 2 मणक्यांच्या मध्ये एक गादी असते आणि त्या गादीचं काम शॉक ॲब्सॉर्बिंग काम असतं की ते धक्के जे पायापासून येतात ते मेंदूपर्यंत पोहोचून न देणं. ते आपले शॉक ॲब्सॉर्बर्स असतात बॉडीचे. आणि तुमची काही एक्सेसिव्ह वाकण्याची मुवमेंट झाली की ही गादी पटकन निसटून बाहेर येते आणि मग पेशंटची बहुतेक वेळा अशी हिस्ट्री असते की मी वाकलो काही घ्यायला आणि मला सरळ होता आलं नाही. अशा वेळेला ती गादी बाहेर आलेली असते. मग त्याच्यासाठी जर ती जास्त बाहेर आलेली नसेल तर फिजिओथेरपी ही फार उपयोगी पडते. ह्याच्या काही ग्रेड्स असतात 1, 2, 3, 4. आता 1, 2 आणि 3 पर्यंत फिजिओथेरपीचा उपयोग होऊ शकतो. 4 म्हणजे ती फारच जास्त प्रमाणात आली असेल तर सर्जरी करणं मॅन्डेटरी असतं. पण त्याच्यानंतर पुन्हा फिजिओथेरपी घेणं हे आलंच.
वेगवेगळे पैलू आम्हाला या उपचारातले लक्षात येत आहेत. आणखीन आपण बोलणार आहोत. इथं वेळ झाली एका ब्रेकची. एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. आज आपण टॉक टाईममध्ये फिजिओथेरपीचे फायदे या विषयाला घेऊन चर्चा करतोय. बरेचसे फायदे आपण जाणून घेतलेत. आणखीन काही मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत. काही त्यातल्या वेगवेगळ्या शाखा आपण जाणून घेतल्या, पण इतरही काही अशा शाखा आहेत ज्या काहींना ठाऊक आहेत, काहींना नाही आहेत. त्याबद्दल जरा सांगा ना. हो, फिजिओथेरपीची आणखी एक शाखा म्हणजे चेस्ट फिजिओथेरपी, ज्याच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असते. ज्याच्यामध्ये ब्रॉन्किएक्टेसिस किंवा COPD, अस्थमा असे जे छातीचे रोग असतात त्याच्यासाठी काही ब्रीदिंग एक्सरसाइजेस देणं, काही कफ ड्रेन करण्यासाठी टेक्निक्स वापरणं. छाती जर कफाने भरली असेल तर ते कफ ड्रेन करण्यासाठी काही टेक्निक्स वापरून तो कफ सगळा ड्रेन करणं आणि पेशंटला त्याचं आयुष्य पूर्ववत करणं. कफ काढता येतो? अगदी अगदी त्याची टेक्निक्स असतात. त्याला पॉस्चरल ड्रेनेज म्हणतात. तर हे जे प्रकार आहेत हे चेस्ट फिजिओथेरपीमध्ये येतात. याच्याशिवाय पीडियाट्रिक फिजिओथेरपी असते, ज्याच्यामध्ये मतिमंद मुलं किंवा सेरेब्रल पॉल्सी, स्पॅस्टिक मुलं ही जी सगळी असतात ह्यांना रेग्युलर एक्सरसाइज देऊन त्यांचं फंक्शन वाढवणं आणि त्यांचे जे प्रॉब्लेम्स असतात नॉर्मली स्पासिसिटी, फ्लॅसिडिटी म्हणजे स्नायूचा टोन जास्ती असणं, कमी असणं, फ्लॉपी चाइल्ड म्हणतात ज्यांना कमी असतो टोन, जन्मताच अपंग असतात, त्यांना त्यांचं फंक्शन शिकवून त्यांना चालायला शिकवणं, त्यांना काही काम करता येण्याच्या योग्य बनवणं, हे जे असतं हे आम्ही करतो. स्पोर्ट्स फिजिओथेरपी ही फार पॉप्युलरली नोन आहे, कारण आपल्या क्रिकेट टीमला फिजिओथेरपिस्ट असतो, सगळ्या हल्ली टीमला. त्यामुळे स्पोर्ट्सच्या माध्यमामध्ये फिजिओथेरपी ही फारच पॉप्युलर आहे आणि फिजिओथेरपिस्ट हल्ली असायलाच लागतो टीम बरोबर. अगदी. आपण आणखीन चर्चा करणार आहोत. एक फोन आलेला आपल्याकडे बारामतीवरनं. सुप्रिया खराडे आपल्या बरोबर आहेत. सुप्रियाजी, आपला प्रश्न विचारा. हा, हॅलो, मी सुप्रिया खराडे बोलते बारामतीवरून. हा, बोला. माझं एज 26 आहे आणि आता 15 दिवस झाले माझा जरा उजवा हात खूप म्हणजे पेन करत होता, काहीच काम करून देत नाही. तेव्हा मग आम्ही एक्सरे वगैरे काढला डॉक्टरांकडे जाऊन, तर त्यांनी सांगितलं आहे की मणक्यामध्ये गॅप कमी आहे, त्यामुळे नस दबली गेली आहे. तर आम्ही ट्रीटमेंट चालू केली आहे. त्यांनी ट्रॅक्शन वगैरे दिले, परत IFT चालू आहे. तर फिजिओथेरपी काय फरक जाणवेल का किंवा काय ट्रीटमेंट घ्यावी लागेल याबद्दल? त्यांनी हा उपचार करावा का? हो, IFT हा जे म्हणाल्या हे आमचं एक मशीन आहे. आमच्या क्लिनिकमध्ये वेगळी वेगळी मशीन्स असतात. शॉर्टवेव्ह डायथमी, इंटरफेरेन्शियल करंट थेरपी, अल्ट्रासाऊंड, वॅक्स बाथ, अशी सगळी जी मशीन्स आहेत ही आम्ही वापरत असतो पेन कमी करण्यासाठी. तर त्यांना मला वाटतं ट्रॅक्शन आणि IFT चालू आहे, जी अगदी योग्य ट्रीटमेंट आहे. पण त्याचा जर का त्याचं अफेक्शन जर का खांद्यापर्यंत जात असेल तर मला असं वाटतं त्यांनी फक्त मानेचेच नव्हे तर खांद्याचे व्यायाम करणंही जरुरीचं आहे. कारण फ्रोझन शोल्डर हा जो एक प्रकार आहे हा फार पटकन होऊ शकतो आणि फ्रोझन शोल्डर हा फार अंगावर काढला जाऊ शकतो बरेचदा. आणि त्यामुळे जरी मानेमुळे त्यांच्या खांद्यावर परिणाम होत असेल तरी त्यांनी मानेसोबत खांद्याचे व्यायाम करणं हे माझ्या मते फार जरुरीचं आहे. पण माझ्या मते अदरवाईज त्यांची ट्रीटमेंट व्यवस्थित चालली असं म्हणायला काही हरकत नाही. धन्यवाद आजच्या सगळ्या मार्गदर्शनाबद्दल. एक तर लक्षात आलं की या उपचारानंतर तुम्हाला लॉंग टर्म फायदा होऊ शकतो आणि हा उपचार आपण जरूर घ्यायला हवा. धन्यवाद आजच्या सगळ्या मार्गदर्शनाबद्दल. थँक्यू. यानंतर आज या टॉक टाईममध्ये इथेच थांबणार आहोत. पुढल्या वेळी आपण भेटूयात नवीन विषयाचं. पहा फक्त IBN.